प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा। एक शिवप्रेमी म्हणून अतिशय दुःखद घटना ही आपल्या या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। विश्वाला वंदनीय असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथे जो राजकोट किल्ला आहे येथे बसवलेला जो पुतळा होता तो पडलेला आहे। म्हणजे 4 डिसेंबर 2023 रोजी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं उद्घाटन घाईघाईत उद्घाटन केलं होतं, कारण खासदारकीचे इलेक्शन्स लागणार होते। म्हणजे ती होण्याच्या आधी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठेतरी पुतळा उभा केला अशा प्रकारचा आभास तयार करण्यासाठी हा भाजपचा प्रयत्न होता। हा प्रयत्न करत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज ह्या अवघ्या महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण विश्वाला वंदनीय आहेत हे कुठेतरी ते विसरून गेले होते। कारण याच्या आधी देखील त्यांनी अरबी समुद्रामध्ये अशाच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारू अशा प्रकारची वल्गना केली होती। येऊन पाण्यामध्ये तशा प्रकारचं भूमिपूजन केलं होतं, परंतु त्याच्यानंतर एक खडा देखील त्या बाबतीत पडला नव्हता। आणि मग कुठेतरी आपलं अपयश झापण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला, जे शिवप्रेमी आहेत किंवा जी जनता आहे महाराष्ट्राची, जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना माझ्या पूजन करतं, त्यांना कुठेतरी दाखवण्यासाठी हा जो घाट घातला होता त्याचा परिणाम आज माझे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो पडलेला आहे। त्यांच्यासाठी तो केवळ पुतळा असेल, पण आमच्यासाठी आमचं ते दैवत आहे। म्हणजे यासाठी वेगवेगळी कारणं देखील दिली गेलीत की 45 किलोमीटर वेगाने वाढणारा वारा, मग अशाच प्रकारचा पुतळा मुंबईमध्ये 1961 साली यशवंतराव चव्हाण त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांच्या काळात लावला गेला होता। प्रतापगडवरचा जर आपण बघितला पुतळा तर त्यालाही जवळजवळ 1965 साली स्वतः पंतप्रधान नेहरू यांनी त्याचं अनावरण केलं होतं। अशा अवस्थेत इतकी वर्ष राहिलेले ते पुतळे त्याच प्रकारचा वारा, त्याच प्रकारचं वादळ असताना देखील टिकले। मात्र यांनी केलेला हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता तो अकस्मातपणे पडला, त्याच्यामुळे नक्कीच सगळ्या शिवप्रेमींच्या भावनांना मोठी ठेच पोचलेली आहे। आणि मला वाटतं भविष्यात या महाराष्ट्रामधना यांनी ज्या प्रकारे असं कृत्य केलंय त्यांना याची फळं भोगावी लागतील। हा अतिशय हृदयाला हेलावून टाकणारा प्रसंग आहे आणि मला नाही वाटत की याच्यात कुठल्याही प्रकारचं म्हणजे आपण जे म्हणतोय त्या प्रकारे राजकारण नसून केवळ आणि केवळ त्या लोकांनी केलेला हलगर्जीपणा, असलेली टक्केवारी याच्याचमुळे अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जाचं काम करून सदर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा होता तो कुठेतरी पडलेला आहे। ही महाराष्ट्रासाठी, अवघ्या महाराष्ट्रासाठी एक शर्मेची बाब आहे। मला वाटतं आता तरी हे जे राजकारणी आहेत यांनी कुठेतरी जागं होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वापर राजकारणासाठी केला जातो तो कुठेतरी थांबवा।